आज आपण पाहणार आहोत की गॅसचं डीप क्लिनिंग कसं करायचं। तुमचा गॅस कितीही 10, 15, 20 वर्षाचा जरी जुना असला तर तो गॅस एकदम नवीन आणल्यासारखा वाटून जाईल। तर रोजच्या रोज आपण गॅस हा स्वच्छ करत असतो, सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम करतो, पण डीप क्लिनिंग हे आपल्याकडून रोजच्या रोज होत नाही। तर यासाठी तुम्ही 15 दिवसातून नाही जमलं तर महिन्यातून तरी किमान एकदा अशा पद्धतीने हे डीप क्लिनिंग केलं तर गॅस आपला व्यवस्थित राहण्यास मदत होते। तर आता हे जे गॅसचे बर्नर आहे ते आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे आणि बर्नर बुडतील एवढं गरम पाणी घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं रेड हार्पिक टाकायचं आहे आणि थोडंसं आपलं जे भांडी घासण्याचं लिक्विड असतं, विम जेल कोणतंही टाका तुम्ही। हे टाकून आपल्याला आता हे गॅस साफ करेपर्यंत असंच गरम पाण्यामध्ये हे राहून द्यायचं आहे आणि आपल्याला आता हे साफ करून घ्यायचं आहे। तर ही शिगडी आहे, तर स्वयंपाक करताना बघा एखाद दिवशी जास्त स्वयंपाक असेल तर घाई गडबडीच्या वेळी थोडंफार गॅसवरती आपलं उतू जात असतं किंवा इकडे तिकडे सांडत असतं, तर ते अगोदर सुरुवातीला पुसून घ्या कापडाने आणि थोडंसं आपल्याला विम जेल टाकून व्हाईट सॉफ्ट घासणीनेच आपल्याला हा जो गॅसचा भाग आहे, काळसर भाग, तो घासून घ्यायचा आहे। तिथे जर तारेची घासणी यूज केली तर त्यावरती रॅशेस पडतात। स्टीलची गॅस शेगडी असेल तर मग तुम्ही नक्की तिथं ते यूज करू शकता। तर गॅसचे बटन पण बघा तिथे बऱ्यापैकी खराब झालेलं असतं। जर तुमच्या गॅसचे बटन सेपरेट होत असतील म्हणजे काढता येत असतील तर नक्कीच काढून व्यवस्थित साफ करता येतात, पण जर काढता नाही आले तर थोडासा वेळ जातो। हे गॅसच्या बटन लहान असतं, तिथं आपला हात पण जात नाही, मग ते आपल्याला घासणं अवघड जातं। तर हे सगळं आपल्याला अगोदर मी सॉफ्ट घासणीने ही शिगडी पूर्ण घासून घेतलेली आहे आणि आता जिथं आपलं स्टीलची प्लेट आहे, जिथं शिगडी आपण बसवत असतो, गॅसचं स्टँड असतं, त्या ठिकाणी तुम्हाला हे फक्त जे स्क्रबर असतं स्टीलच्या घासणीनं तुम्ही हे घासून घ्या। ह्या ज्या स्टीलच्या प्लेट आहेत तिथं फक्त मग तारेची घासणी तुम्ही यूज करू शकता आणि जे गॅसवरती जे सांडलेलं असतं ते नंतर आपण व्यवस्थित साफ नाही केलं तर ते तसंच तिथं राहून काळसर म्हणजे करपल्यासारखं होऊन जातं। तर आता हे सगळं पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि जिथे परत कुठे राहिलेलं आहे ते तुम्ही नंतर अजून एकदा काढू शकता। तर याच्यावरचं झाकण काढल्यामुळं मी थोडंसंच कडेने पाणी टाकत आहे आणि ही जी ब्लॅक कलरची जी अशा पद्धतीच्या ज्या गॅसच्या शिगड्या आहेत ह्या रोज रोज पाण्याने धुवू नका। वरच्यावर तुम्ही कापडाने स्वच्छ करा, पण असंच जर जास्त पाण्याने धुतल्या तर ही शेगडी लवकर खराब होते। तर गॅस बरोबरच ही मला पिन भेटलेली आहे। तर बघा जिथे प्लेट बसवलेली असते त्याच्या कडेला आपल्याला जरी दिसत नसलं तरी सुद्धा तुम्ही असं साफ करून बघा, त्यावरती अशी थोडीशी लेअर जमा झालेली असते, चिकट लेअर, थोडंफार सांडलेलं असतं किंवा हळूहळू त्याच्यावरती तसं जमा होत जातं। म्हणून वेळच्या वेळी तुम्ही साफ केलं तर तुमचा गॅस कितीही जुना झाला तर तो अजिबात खराब दिसणार नाही आणि कुठं सांडलेलं असेल घासताना अजून काय राहिलं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही जी पिन भेटलेली आहे त्याच्या मदतीने किंवा कोणतीही टोकदार वस्तू घ्या, अशा पद्धतीने हे साफ करून घेऊ शकता। जास्तही टोकदार घेऊ नका की जेणेकरून तुमचा गॅस खराब होईल। तर हे बघा बटनाच्या इथं पण हे बारीक खाचा असतात, त्यामध्ये पण हे एकदम चिकट बारीक लेयर जमा होते। तर महिन्यातून एकदा जरी असं साफ केलं तर हे साफ होऊन जातं आणि जर तसंच ठेवून दिलं तर बघा बटन सुद्धा गॅसचे काही जणांचे पूर्ण जाम होऊन जातात, ते हलत नाहीत ना काही नाही। आणि जर हे बटन सेपरेट होत असतील तर तुम्ही बटन काढून ते आपल्याला व्यवस्थित साफ करता येतात, पण आता हे माझ्या गॅसचे तरी निघत नाहीत, तर म्हणून याला मी असंच घासून घेत आहे। तर परत एकदा पाण्याने धुवून घेतलेलं आहे। जे काय आपण शिगडीवरच्या प्लेटच्या कडेला साफ केलेलं होतं ते सगळं धुवून काढायचं आणि भिजल्यामुळे ना हे बटनच्या साईडला सुद्धा जिथे ओलसर झालेलं असतं तिथे आता हे आपलं इयरबड्स घ्या तुम्ही किंवा टूथपिकनं सुद्धा कडेचं जे पिन नसेल तुमच्याकडे अशा पद्धतीचं तर एखादी टूथपिकनं सुद्धा ते टोकरून तुम्ही काढू शकता आणि राहिलेला जो आतला भाग आहे त्या ठिकाणी तुम्हाला इयरबड टाकायचं आणि त्याच्याने पण थोडंफार जे काय राहिलेलं असतं ते तुम्ही साफ करून घेऊ शकता। तर कारण याच्यामध्ये आपला हात व्यवस्थित जात नाही आणि आपल्याला मग हे साफ करता येत नाही, थोडंसं अवघड असल्यामुळे गॅसची बटणं बघा लवकर आपली चिकट होतात, खराब होतात। म्हणून तुम्ही महिन्यातून एकदा अशा पद्धतीने नक्की साफ करा। टूथपिक आणि इयरबडच्या मदतीने सुद्धा हे साफ करता येतं। तर पाहू शकता पूर्ण शेगडी आपली ही क्लीन झालेली आहे वरच्या साईडनं, तर त्याला आपण खालच्या साईडनं सुद्धा व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे। तर बटन गॅसचे बटन आणि गॅसचे जे 4 पाय असतात ते एक बऱ्यापैकी चिकट होतात, ते व्यवस्थित क्लीन ठेवले तर मग अजिबात आपला गॅस खराब दिसत नाही। ह्या प्लेट्स वगैरे आपण रेग्युलर म्हणजे वरचेवर घासत असतो, पण हे बटन आणि गॅसचे 4ही पण पाय तुम्ही बघा स्वच्छ करून, त्याच्यावरती भरपूर अशी चिकट लेयर जमा होत असते।
तर वेळच्या वेळी साफ केल्यानंतर तो थर जास्त होत नाही, मग आपल्याला जास्त इथे काम करण्याची सुद्धा गरज पडत नाही, पटकन हे साफ होऊन जातं। तर असा एखादा नॅपकिन घेऊन शेवटी फिरवून घेतला बटनाच्या आतून तर एकदम फार छान बटणं हे स्वच्छ झालेली आहेत। आणि उलटा करून गॅस बघा, गॅस खालून बंद करून घ्यायचा ज्यावेळी तुम्ही पूर्ण साफ करत असता त्यावेळी, आणि असा उलटा केल्यानंतर हे सगळं पुसून घ्यायचं आहे। आणि गॅसची शिगडी जर अशा कलरमध्ये असेल किंवा आता ह्या नवीन आलेल्या जर शिगड्या असतील तर यामध्ये बघा हे खालच्या साईडला हे जे व्हाईट कलरचं दिसतंय त्या ठिकाणी जर तुम्ही साबणाने गॅस घासला तर पूर्ण साबणाचा थर जमा होतो, पण ह्यात तुम्ही नेहमीच विम जेलनंच आपल्याला गॅस साफ करायचा आहे, म्हणजे याच्यावर खालून सुद्धा आपला गॅस अजिबात खराब होत नाही। तर हे पण खालून पूर्ण आतमधून सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा। तर पाहू शकता पूर्ण गॅस आपला क्लीन करून झालेला आहे। तर हे बर्नर दिसतात, त्याच्या आतमधून सुद्धा तुम्ही कापड टाकून थोडंसं पुसून घेऊ शकता। आता हे आपण भिजत ठेवलेले बर्नर होते, तर या इथे मी हातामध्ये तुम्ही ग्लोव्ज घाला, नसतील तर कॅरीबॅग घाला, मी घालायचं विसरले होते। हार्पिकमुळे हात आपले खराब होण्याची शक्यता असते, तरी ब्ल्यू हार्पिक सारखं रेड हार्पिक एवढं स्ट्रॉंग नसतं। तर घासणीने आपल्याला हे घासून घ्यायचे। तर आता जर तुमचे गॅस बर्नर पितळेचे असतील तर ते पूर्ण स्वच्छ होतील, पण हे माझे गॅस बर्नर आहेत ते पितळेचे नाहीत, तर हे पूर्ण लोखंडामध्येच मोडतात। तर आपल्याला गॅस घ्यायच्या वेळी माहीत नसतं की हे बर्नर आपले नक्की कशाचे आहेत, तर ते घासल्यानंतर लक्षात येतं की पितळेचे असेल तर स्वच्छ होतात। पण आता बघा हे स्टँड कसं ब्लॅक कलरचं आहे, ते लोखंडामध्येच पूर्ण मोडतं, त्या पद्धतीचेच हे बर्नर पण लोखंडामध्येच आहेत, त्यामुळे हे पूर्ण म्हणजे पितळेचे असतील तर पूर्ण पिवळे दिसतात, आणि नसतील तर मग त्याच्यावरची पूर्ण काजळी व्यवस्थित निघून जाते आणि बर्नर आपले स्वच्छ होतात। तर बर्नर पण पुसून घेऊन आपल्याला ते सुकवून घ्यायचे आहेत। आणि हे स्टँड हे बघा, आता बर्नरवरची जी काजळी असते ती निघून गेलेली आहे, म्हणजे यामध्ये कचरा वगैरे काही अडकलेलं असेल ते सगळं निघून जातं। आणि पितळेचे असतील तर एकदम नवीन आणल्यासारखे बर्नर छान चकचकीत स्वच्छ होतात, पण हे लोखंडाचे आहेत त्यामुळे हे किती जरी घासलं तरी काळेच दिसणार आहेत। परंतु याच्यावरती जो कचरा किंवा काजळी होती, काही थोडंफार अडकलेलं असतं, ते सगळं स्वच्छ होऊन जातं। आणि गॅसचे बटन पण बघा किती छान स्वच्छ झालेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही महिन्यातून एकदाच याचं डीप क्लिनिंग केलं तरी सुद्धा गॅस कितीही जुना होऊ द्यात अजिबात